इतके हातोडे पडून सुद्धा यांचा मेंदू ठिकाणावर येत नाही हे काल सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. या महाराष्ट्रामध्ये एक घटनाबाह्य सरकार आहे. बघा, आता सर्वोच्च न्यायालयानं एक काल निकाल दिला, समलिंगी विवाहाला मान्यता नाही. तोच निर्णय या 3 समलिंगींना लागू होतो. त्यांचं सरकार हे त्याच पद्धतीचं सरकार आहे, ते या महाराष्ट्र आणि समाजाला मान्य नाही. कळलं का? 2 गद्दारांचे गट एकत्र आले, तिसऱ्याने त्यांच्याशी विवाह केला. आता ते म्हणतात काँग्रेस तुम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र नव्हतात का? आम्ही मूळ पक्ष होतो, आम्ही मूळ पक्ष एकत्र आलो आणि सरकार स्थापन केलं. हे 3 समलिंगी एकत्र आलेत आणि सरकार स्थापन केलं, राजकीय दृष्ट्या म्हणतोय मी, तुम्ही वेगळ्या अर्थाने घ्या. आणि त्याला काल सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. अशा विवाहांना कायदेशीर मान्यता देता येणार नाही. आणि काल सर्वोच्च न्यायालयानं जे सांगितलं की अध्यक्ष महोदय, कामाचंच बोला, काम करा, वायफळ चर्चा आणि बोलू नका. किती मुलाखती देत आहेत आणि आम्हाला कायदा समजून सांगतायत. अहो, कायदा, तुम्ही कायदे पंडित आहात, तुम्हाला कायदा माहिती आहे ना. घटनेतील 10व्या शेड्यूलनुसार कोणत्याही फुटीला मान्यता नाही आणि फुटणारे अपात्र ठरतील, हे सर्वोच्च न्यायालयानं तुमचा कान पकडून सांगितलेलं आहे की तुमचा व्हीप बेकायदेशीर आहे. शिंद्यांची त्यांच्या गटनेतेपदी झालेली निवड चुकीची आहे, बेकायदेशीर आहे. गव्हर्नरनं केलेली कारवाई चुकीची आहे. तरीही हे जे ट्रायब्युनल आहे, लवाद ज्याला म्हणतो, हे कायदा पाळत नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळत नाहीत. हे कोण स्वतःला समजतात? त्यांनाच फक्त कायदा कळतो आणि सर्वोच्च न्यायालय मूर्ख आहे असं त्यांना म्हणायचं आहे का? काल सर्वोच्च न्यायालयानं त्यांना परखड शब्दात सांगितलेलं आहे की आता बस, आणि आम्हाला नका कायदा शिकवू. आमच्याच पक्षात तुम्ही होतात तेव्हा आम्ही तुम्हाला कायदा सांगितला आहे. बघा आता काय ते, आता पाहू आम्ही. असं कोण म्हणताय? मला त्याच्याविषयी काय बोलायचं नाही, सर्वोच्च न्यायालयाविषयी बोलतो. सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिलेला आहे त्याचं जर हे पालन करणार नसतील हे ट्रायब्युनल हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं नाही, लक्षात घ्या. ट्रायब्युनल हे सर्वोच्च न्यायालय नेमतं किंवा न्यायालय नेमतं, तुम्ही त्यांच्या हाताखाली काम करताय. सार्वभौमत्व म्हणजे काय? चोरांना संरक्षण देणं, चोरांच्या सरदारांना राजकीय संरक्षण देणं म्हणजे विधिमंडळाचं किंवा संसदेचं सार्वभौमत्व नाही. आणि तेवढे अधिकार विधिमंडळ आणि संसदेला नाहीत की घटनेचीच मोडतोड करून मनमानीपणे निर्णय घ्यायचा आणि या देशात आणि राज्यात बेकायदेशीरपणे कामं करायची. हे कोणते अधिकार कोणत्याही घटनेनं कोणत्याही स्वायत्त संस्थेला दिलेले नाहीत. होय, नाही, नार्वेकर हे सर्वोच्च न्यायालयाचे किंवा आमच्या कायद्याच्या पुस्तकातला कायदा मानत नाहीत, ते स्वतःचा पर्सनल लॉ चालवत आहेत. पर्सनल लॉवरती देश चालत नाही, हे लक्षात घ्या, किंवा राज्य चालणार नाही. कल आखिरी मौका दिया है, 30 अक्टूबर तक का समय दिया है स्पीकर को, और वही सामना में भी लिखा गया है कि जिस तरीके से पर्सनल लॉ चला है, यहाँ के जो विधानसभा के स्पीकर है जिसे हम ट्रिब्यूनल कहते हैं, सर्वोच्च न्यायालय ने उनको ट्रिब्यूनल का अधिकार दिया है कि आप निर्णय लीजिए, आप सुनवाई करें और निर्णय लीजिए. लेकिन सर्वोच्च न्यायालय के निर्देश को यहाँ के स्पीकर ट्रिब्यूनल मानने को तैयार नहीं. उसका मतलब क्या होता है कि आप अपना पर्सनल लॉ चला रहे हो क्या यहाँ? एक जगह पे भारतीय जनता पार्टी पर्सनल लॉ के खिलाफ आंदोलन कर रही है, कानून ला रहा है, पर्सनल लॉ नहीं चलेगा बोल रहे हैं ना. फिर आपका ये कौन सा पर्सनल लॉ है? ये पर्सनल लॉ नहीं चलेगा. आपको विधायक जो है बेईमान, उनको डिस्क्वालीफाई करना होगा. ये सर्वोच्च न्यायालय का निर्देश है. आप कब तक बचाओगे उनको? यह ऐसा मतलब है कि आप चोरों को प्रोटेक्शन दे रहे हो. इस राज्य में चोरों का राज्य चल रहा है और विधानसभा के स्पीकर यानी ट्रिब्यूनल
ये चोरों की सरकार को प्रोटेक्शन दे रहे हैं. कालचा जो व्हिडिओ जो ट्विट केलेला असं काही घडलंच नाही पोलिसांसमोर असं मग तो व्हिडिओ खोटा आहे का? नागपूरमध्ये जे घडलेलं आहे ते स्पष्ट दिसतंय. पोलिसांना, पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की झालेली आहे. आणि कुठे घडलाय तर उपमुख्यमंत्र्यांच्या, गृहमंत्र्यांच्या देवगिरी बंगल्याच्या आवारात घडलेला आहे. व्हिडिओ खोटा आहे का हे सांगा आधी. घडलंच नाही म्हणजे काय? कोणाला वाचवत आहे? हा, कोणत्या गुन्हेगारांना वाचवत आहे? इथे कमळ लावलं आणि त्याने खून केला की तो महात्मा काय? चलिए, थैंक यू. खालिस्तान का और अखिलेश का क्या है? अखिलेश यादव जी कह रहे हैं कि इंडिया जो ब्लॉक है ये गठबंधन को कांग्रेस को तय करना चाहिए कि ये गठबंधन राष्ट्रीय स्तर पर है या फिर राज्य स्तर पर है. देखिए, सबसे पहले गठबंधन अभी बना है, ये 2024 के लोकसभा के लिए बना है. हम लोकसभा चुनाव एक साथ लड़ेंगे, ये पहला मुद्दा है. लेकिन राज्य स्तर पर जो बड़ी पार्टी है, अब उत्तर प्रदेश में अखिलेश यादव जी की पार्टी बड़ी पार्टी है, प्रमुख पार्टी है. ऐसे बहुत से राज्यों में राज्य स्तर पर प्रादेशिक जो रीजनल पार्टी है, बड़ी पार्टी है. जहां कांग्रेस नहीं है तो वहां अगर एक दूसरे से चर्चा करके सीट शेयरिंग होती है तो उनका स्वागत है. लेकिन ये गठबंधन बेसिकली बना है, ये लोकसभा चुनाव के लिए बना है. लेकिन राज्य और निचले स्तर पर अगर ये गठबंधन होता है तो उनका स्वागत है. गाजा के हॉस्पिटल पर भीषण अटैक हुआ 500 लोग, हाँ सर, 500 लोग निरपराध मारे गए. ये जो युद्ध है, युद्ध में भी नियम होते हैं, युद्ध भी कानून से लड़े जाते हैं. महाभारत और रामायण को जो युद्ध हुआ उसमें भी कानून था और नियम था. लेकिन मैं जो युद्ध देख रहा हूं, जिस निर्घुण तरीके से गाजा में हमले हो रहे हैं, उनका कोई ना हमास से संबंध है, ना किसी और संगठन से संबंध है. सिर्फ अस्पताल पर हमला होना ये ठीक नहीं है. सह्याद्रीची उंची म्हणजे